भगवान बाबा हनुमान जी को प्रणम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणम। परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाचा आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य मार्केट गिरड रोड च्या या पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त ही भगवतकाराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवतकाराची चर्चा बैठकीमध्ये सर्व भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझ्या प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महांतजी बाबा जी सर्व उपस्थित आहेत। बाबांना माझ्या प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री वालादेसाहेब ठिकरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझ्या प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय गोविंद जोराडे साहेब। आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सचिव सन्माननीय सुरेंद्रजी अंबुले साहेब, सहसचिव मरुस्वती जपणे साहेब, संचालक सन्माननीय संजयजी महाकळकर साहेब यांनी आज महांतेजी बाबा दुमदीजीच्या फोटोचे पूजन केलं। शाखा हिंगणघाटचे कार्याध्यक्ष सन्माननीय गोविंदराव निखांबी त्यांचे सर्व सहकारी, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच शाखा उमरेड येथील सचिव त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित समस्त सेवक सेविका आणि बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित या समुद्रपूर येथील नगर परिषदचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी, या गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळी आणि बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय परमजीजी भोयर मार्गदर्शक समुद्रपूर त्यांचे सर्व समस्त सेवक सेविका आणि या संमेलन कार्यकारिणी समिती अनिल जुमडेजी, पवन चेडेजी, मुकुंद देवगडजी, सुभाषजी ताजने, मंगेशजी खारकर, संजयजी मिसाळ, सौरभजी हुलके, प्रवीणजी भुसे, धरणाजी घुमडे, ज्ञानेश्वरजी चट्टे, संदीपजी कोल्हे, अजयजी वानखेडे व इतर सदस्य ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांनी सहकार्य केलं त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आणि आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवतजी धोटे त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आजचा हा भव्य हा सेवक संमेलन आमच्या पुराणी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, आपण या मार्गाच्या याच्या आधी आपण सर्व दुःखी होतो, कोणाला TB, कॅन्सर, महारोग असे असंख्य रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो। काही लोक स्वार्थापोटी सुद्धा या मार्गामध्ये आले। स्वार्थ म्हणजे स्वतःचे कुटुंब कसं दुरुस्त होईल, सामोर कसा जाईल याच्याकरता आपण सर्व या मार्गामध्ये आलो। आणि या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला परिपूर्ण समाधान मिळालं। आता काही दिवसामध्ये असं या ठिकाणी 8 दिवसा आमचं एक आजनी गाव आहे, कामठी आजनी, माजी आमदार देवराजी रडके साहेब त्याच्याच नावाचे रडके आजनी म्हणून त्यांनी ते सेवक 12 भूताची कहाणी आहे। तो अनेक वेळा नव्हता, मार्गामध्ये नव्हता, वन भटकत होता। त्याच्या घराच्या समोरच जो भूतबाधा जो लावणारा होता त्याच्या घराच्या समोरच राहत होता। सकाळी उठलं की सर्व त्याचे दर्शन व्हायचे। तो वन भटकू लागला, समाधान मिळालं नाही। खैरी या गावामध्ये आकाशवाणी खैरी कामठी इथं त्यांचे मार्गदर्शक गणपतरावजी रामटेके साहेब त्यांच्या घरी गेला, त्यांच्या संबंधामध्ये होते। त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला भूत लागली आहे आणि समाधान मिळत नाही, म्हणून त्यांनी कामठीमध्ये पाठवलं। कामठीमध्ये त्यांनी त्या बाईनं ते कार्य घ्या करता ती बाई त्या कामठीला आली
आणि जेव्हा त्या बाईला त्या भगवंताच्या समोर जेव्हा बसवलं, विनंती करायला जेव्हा तिला सांगितलं, तर ती बसत नव्हती. ती 12 भूत तिच्या अंगामध्ये एवढे जोरदार संचारले की 4 सेवकांना सांभाळत नव्हती. एवढी भयंकर ताकद त्या शक्ती त्या बाईमध्ये, ते असुरी शक्ती निर्माण झाली, ते भूत ती शक्ती निर्माण झाली. आणि जेव्हा तिला तीर्थ बनवून दिला आणि तीर्थ बनवल्याच्या नंतर ती बाई त्या मार्गदर्शकाला म्हणते की मी माझ्या अंगात 12 भूत आहे. आणि प्रत्येकाचे सांगत होती ते, मी इथं मेलो, तिथं मेलो, ॲक्सिडेंट झाला, ट्रॅक्टरच्या खाली आलो, त्या गाडीच्या खाली आलो, असं पूर्ण ते प्रत्यक्ष सांगत होती. या एवढ्याशा तीर्थामध्ये मला समाधान मिळणार नाही म्हणे. 12 भूत माझ्यामध्ये आहे, मला 12 गुंड पाहिजे म्हणे. का म्हणे ती बाई? 12 गुंड पाहिजे म्हणे. ती फळफळत होती, ती बाबाजवळ बसत नव्हती, विनंतीला बसत नव्हती. एक सेवक होता, त्या सेवकांनी एक झापट तिच्या कपाळावर, तिच्या डोक्यावर मारली, इतक्या जोरानं मारली. सळपातर पोरगी होती ती बाई, 2 लेकराची माय. मला वाटलं आता हे इथं मरतेच आणि काही ना काही आता भानगड निर्माण होईल, परंतु तिला काही झालं नाही. एवढ्या जोरानं त्या सेवकानं झापड मारली. चांगला धष्टपुष्ट तो सेवक होता, परंतु तिला काही इजा झाली नाही. आणि नंतर तिला 11 फुकाटा तीर्थ बनवून दिला आणि क्षणामध्ये त्या बाईच्या भूत पळाला. हा चमत्कार महान तेजे बाबा जुमदीजीनं त्या कर्माच्या द्वारे, त्या कार्याच्या द्वारे तो भगवान दाखवून दिला आणि ती दुरुस्त झाली. आज ती सुखी समाधानाने जीवन जगत आहे. मार्गदर्शक, सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता कसे असावे, स्वार्थी का निस्वार्थी. त्या सेवकाच्या मुलाची तब्येत खराब झाली. पण आम्ही मार्गदर्शक लोक, काही मार्गदर्शक लोक कसे, आम्ही घरी नव्हतो. सांगती लागली होती, कुलूप लागला होता, तो सेवक घरी गेला. आम्ही घरी नव्हतो. त्यांनी मला फोन केला, आम्ही बाहेर होतो. त्यांनी फोन केला, भाऊ म्हणे मी घरी आलो, बाई मुलाची तब्येत बरोबर नाही आणि मला तीर्थ बनवून पाहिजे म्हणे. का पाहिजे म्हणे? आदरणीय मार्गदर्शक मंडळी, पूर्ण मार्गदर्शकांनी खचाखच ह्या भरलेला आहे. त्यांनी म्हटलं मला तीर्थ बनवून द्या म्हणे, तीर्थ पाहिजे म्हणे. मी म्हटलं का तू तीर्थ नाही बनवू शकत का? तू स्वतः तीर्थ बनव. नाही म्हणे तुम्ही बनवून द्या. मी बाहेर आहोत. आणि काय म्हटलं भगवान तुझ्या जवळ आहे. बाबांनी सर्वांना स्वावलंबी बनवलाय, स्वावलंबी बनवलं नाही. मग तू कसा? तू आता आपल्या दवाखान्यामध्ये जा, दवाखान्यामध्ये तिथून गिलास घे, पाणी घे आणि तू तीर्थ बनव आणि आपल्या मुलाला पाठव. तो दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्यांनी तीर्थ बनवला, आपल्या मुलाला दिलं आणि तो बरा झाला. समजा मीनं जर तीर्थ दिला असता तर काय झालं असतं? माझी वावाई झालीच नाही का? मार्गदर्शकाने तीर्थ बनवून दिला, मला समाधान मिळालं नाही का? मग माझी छाती चवळी झाली असते. आम्ही स्वावलंबी जीवन जगत आहोत, स्वावलंबी जीवन जगत आहोत. आम्ही माणसं कोणाची? आम्ही कोणाला मानतो? मदनकर साहेबांनी मानतो, बेसोर मानतो, उपाध्यक्षाला, कोषाध्यक्षाला, कोणाला मानतो? बाबाने स्वावलंबी बनवलं तरी आज आम्ही परावलंबी जीवन जगत आहोत. हे तुम्ही आपापल्या परिसराच्या क्षेत्रामधून समजून घ्या. आता स्वावलंबी कसा ना परावलंबी कसा? जो त्या भगवंताचे जे बाबाने तत्वशब्द नियम दिले त्याच्यावर अवलंबून असणारा तो स्वावलंबी आणि इतर लोकांच्या याच्यामध्ये असणारा तो परावलंबी. महान ते की बाबा जुमदीजी जेव्हा मोगर कसा तलावाच्या दौऱ्यावर गेले, त्या मोगर कशाच्या तलावामध्ये आमचे परवीनजी उराडे साहेब यांचे वडील त्या दौऱ्यामध्ये होते, त्या नावेमध्ये होते. दौरा संपला, बाबा मंगरली या गावामध्ये गेले. मंगरली या गावामध्ये मानते की बाबा जुमदीजीनं त्या सेवकांना सांगितलं स्वावलंबी न स्वावलंबी या दोन याचा अर्थ आपण समजून घ्यावा.
तुम्ही स्वार्थी स्वतःच्या स्वार्थ साधण्याकरता का करत आहात, तर निस्वार्थ करता हे तुम्हाला विचार करायचा. बाबांनी केलं. बाबांनी सांगितलं त्या सेवकाला की मला दुधाच्या चहा प्यायचा आहे. आपण मार्गदर्शन आहे त्या पुस्तकामध्ये बी सर्व नमूद आहे, फक्त जुने आहे, नवीन आता इतके भयंकर अनुभव आहे ते नमूद नाही आहे. बाबांनी म्हटलं त्या सेवकाने म्हटलं, बाबा म्हणे मी इतके वर्ष झाले, एकदा गायची दुवारी झाली, दुसऱ्यांदा म्हस किंवा गाय दूध देत नाही. जो गवली असेल, जे दूध वाटत असेल, विकत असेल, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. त्यांनी बाबांना सांगितलं, पण बाबांना काहीतरी सांगायचं होतं, उद्देश सांगायचा होता, काहीतरी समोर घडवायचं होतं की माझा सेवक हा कोणाच्या आहारी जाऊ नये, कोणत्या मार्गदर्शकाच्या किंवा कोणाच्या पदाधिकाऱ्याच्या तावडीमध्ये जाऊ नये, हे बाबांना सिद्ध करायचं होतं. आणि मग बाबांनी सांगितलं तर तू भगवंताला सांग की माझे बाबा आले, माझ्या बाबाला दुधाचा चहा प्यायचा आहे. तेव्हा तो सेवक घाबरला. तो म्हणे, बाबा तुम्ही विनंती करा. तो सेवक म्हणते बाबांना, तुम्ही विनंती करा, तुम्ही भगवंताला सांगा. समजा महानतेजी बाबा जुमदीजीनं जर भगवंताजवळ शब्द दिला असता आणि जर दूध जर मिळालं असतं तर त्या सेवकाने सरळ शब्दामध्ये आरोप ठेवला असता की बाबाजवळ काहीतरी गुरुमंत्र आहे. तेव्हा आदरणीय मार्गदर्शक मंडळी म्हटलं असतं का नाही. आणि म्हणून महानतेजी बाबा जुमदीजीनं आम्हाला शिकवण्याकरता जोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे तोपर्यंत हे अनुभव राहणार आहे. शिकता आहे तो शिक, आणि तो शिकायचे असेल तर शिक, नाही तर जा. महानतेजी बाबा जुमदीजीने ज्या सेवकाला सांगितलं त्या सेवकानं विनंती केली आणि 2 लिटर दूध त्या म्हशीवर थाप मारला आणि दुवारी केली आणि 2 लिटर दूध त्या म्हशीनं दिलं. कोणाच्या विनंतीवर? त्या सेवकाच्या विनंतीवर. जर समजा बाबाने जर केलं असतं तर तुम्ही सरळ आरोप ठेवला असता की बाबाजवळ काहीतरी गुरुमंत्र आहे म्हणून हा घडतो आहे. आणि बाबांनी सांगितलं, सोनकुसरीजी होते तिथं, परिणजी उरालेचे वडील बी होते, सर्व पुष्कळचे लोक होते त्या ठिकाणी, नाव बी दुबली होती नाही का. आणि तेव्हा बाबांनी सांगितलं, हा 2 लिटरच्या दुधाचा चहा बनवा, पाणी टाकू नका, पाणी टाकू नका. त्यांनी पाणी टाकलं नाही, सर्व केली आणि 2 लिटर दुधाचा चहा बनवला. आणि किती स्वार्थी हो सेवक. आणि प्रत्येक लोक स्वार्थी आहे ना हो. त्या मार्गामध्ये आलो, सुखी समाधानी झालो, सायकल नव्हती भेटत, सायकल भेटली, मग काय भेटते लुना, स्वार्थ चालला वाढत. कोणी सोडला आहे हो स्वार्थ? कोणी सोडला? मी म्हणतो मी न सोडला का? तुम्ही बोलता आहात, तुम्ही न सोडला का? आणि मग त्या सेवकांनी बाबाला म्हटलं, बाबा म्हणे आता दुसरी म्हैस दूध देईल का म्हणे. निमदेजी काय म्हणतो सेवक, आता दुसरी म्हैस दूध देईल का म्हणते. बाबा काय म्हणते त्याला, आता तू पाय म्हणते, आता तुझे तू पाय नाही का. म्हणजे आमचा स्वार्थ किती होता. मी ना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. या मार्गामध्ये जेव्हा बँक होती ना, जेव्हा अनेक लोकांनी आमच्याच मार्गाच्या लोकांनी त्याला या मार्गामध्ये आणलं. कशा करता? बँकेतून मूल्य घेऊन देतो. बँकेचं लोन घेतलं आणि कार्य सोडून टाकले. असे काही प्रसंग आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला काम केले, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले आहे. आणि म्हणून बाबांनी काय सांगितलं, मी स्वार्थ आता कोण करते नाही करत हा त्याच्या परीने नाही का. मी म्हणेन मी स्वार्थ करतो, आदरणीय म्हणजे म्हणून मी बी करतो. अरे तर मग स्वार्थ करतं कोण? स्वार्थी कोण करते? स्वार्थी आहे कोण? अरे तुम्ही कर्म करा तर फळ तर तुम्हाला आज्ञा मिळणार नाही. तुम्ही म्हणून आता करा आता भेटन असं होईल का? अरे 3 दिवस 7 दिवस 11 दिवस 21 दिवस 6 महिने 6 वर्ष कार्य केल्याच्या नंतर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षाच्या नंतर आम्हाला समाधान मिळालं. सहजासहजी एकाएकी मिळालं नाही. सहजासहजी एकाएकी हा मार्गामध्ये आम्हाला समाधान मिळालं नाही. विश्वास नव्हता. आणि मी स्वतः नास्तिक होतो. माझी ऑफिस होते बिल्डिंग मटेरियलची. एवढे 4 5 6 6 अगरबत्त्या लावत होतो. वर्तवत लावत होतो. एका अगरबत्तीवर विश्वास नव्हता. माझ्या पत्नीने मार्गामध्ये आलो. आज कुठं का हो हे लोकांना दिसते आहे.
गाडी ट्रक चालतोय, ट्रकच्या पाठीमागं बी लिहिलं राहते जलो मगर दिये की तरह, नाही का? जलो मगर दिये की तरह, दिव्याच्या खालचा अंधारच राहायचे, नाही का? आणि त्याच्यामध्ये लिहिलं राहायचं जलने, जलने मला काय म्हणते लिहिलं ना ट्रकच्या पाठीमागं, बुरी नजरवाले, नाही का? आपल्या आजूबाजूला मागं पुढं कुठेही बसलेली राहते, नाही का? बुरी नजरवाले तेरा मुंह काला म्हणतो का नाही? लिहिलं राहते ट्रकच्या पाठीमागं, गाडीच्या पाठीमागं लिहिलं राहते. परंतु तो खरा सेवक, तो खरा मार्गदर्शक, तो काय म्हणत? बुरी नजरवाले तेरा हो भला. आम्ही बुरी नजरवाल्या का म्हणतो? तेरा भला छो, तुला का करायची तू करत बस. आमची दिशा पण भूल करतो. आमच्यापेक्षा वरिष्ठ लोक कोणी असेल, ज्याने आपल्या अंगावर घ्यायचं असेल तर घेऊन टाका, मला काही घेणं देणं नाही, मला काही घेणं देणं नाही आहे. ज्याच्या पाच असं ह्या त्यागाच्या हवन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत औषधोपचार करता येते का? आम्ही औषधोपचारी करतो, एक म्हणते चालते, पण दुसरी त्याचे उत्तर दिलं चालत नाही. जोपर्यंत तुमचं त्यागाचं हवन होत नाही तोपर्यंत तुम्ही औषधोपचार करू शकत नाही. आमची दिशाभूल करणारे कोण? काही बाबाचे हयातीतले लोक आणि त्याला सुधारणारे बी लोक, दोन्ही पक्ष लोक आहे ना. रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया, नाही का? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. आता कोणी कुणावर घेत असेल त्याच्यात त्याने पाहावं. बोलायचं खूप आहे या ठिकाणी, खूप प्रसंग घडले. अरे सोनकुसरीजीने सांगितलं की बा बँक घेणं डुबवली, मग त्यांनी स्वतःवर घेतलं. आदरणीय कोणताही अध्यक्ष कोणत्याही संस्थेचा त्याने जबाबदार एकटा कोणी राहत नाही, लक्षात ठेवा. त्याच्या कर्मचारी पदाधिकारी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संस्थेच्या केसाला धक्का सुद्धा लागत नाही. ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. एकटा माणूस कधी कोणी जबाबदार राहत नाही. ठीक आहे, आम्ही मानतो बाकीचे लोक का करत होते, बोटे चोकत होते. एवढी मोठी संस्था शेड्यूल 1 वर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर बँक होती, गेली. आमचे मोरेश्वरचे गब्बे साहेब तिथे संचालक होते. 60 लाख रुपये याच्या मावशीचे डुबले. यांनी अंधविश्वास केला त्या पदाधिकाऱ्यावर. 60 लाख याच्या मावशीचे डुबले. मानकरजी आहे मौद्याचे, यानं अंधविश्वास केला, त्याच्यावर विश्वास केला. कुठल्या? त्या कर्मचाऱ्यावर, त्या पदाधिकाऱ्यावर 60 लाख रुपये डुबले यायचे. का दोष आहे याच्यावाला? का दोष आहे? पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब, ज्या लोकांनी बँकेला डुबवलं, ज्या लोकांनी बँकेचा पैसा खाल्ला, ज्या लोकांनी पैसा अजूनपर्यंत भरला नाही, ते लोक मोठमोठ्या मंचावरून मंडळाच्या विरोधामध्ये सुद्धा बोलत आहेत. तुम्हाला आत्मेतर सांगतो साहेब, माझा स्वाभिमान आहे. 28-29 वर्ष त्या मार्गामध्ये मला झाले आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी घटना पाहतो आहे. त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये कधी समाधान मिळणार नाही. मीराव कधी कुणी राहील, कधी मिळणार नाही. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहतो. फूट पडते. तुम्हाला सांगू साहेब, आता नाही आमचे सोनकुसरे साहेब त्यावेळेस सल्लागार होते बँकेमध्ये, पिकनिक एजंट होते, पण त्यावेळेस त्यांचेच मार्गदर्शन आहे. आम्ही शिकलो आहे, त्यांच्याच मार्गदर्शनातून शिकलो आहे साहेब, लक्षात ठेवा. वाईट सोडून देतो आम्ही, चांगलं देतो. त्यांनी सांगितलं त्या काळामध्ये असं होतं की लोक त्या बँकेवर विश्वास करत नव्हते. सोनकुसरीजीचे मार्गदर्शन आहे त्या काळामध्ये. आता युट्यूब आहे. त्यांनी सांगितलं की बाबा मी जाणार नाही, बँकेची वसुली आहे तर माझ्या घरी लोक आले पाहिजे. आले. त्यांचे मार्गदर्शन मी स्वतः ऐकलेलं आहे. त्या कारणानं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ती शक्ती आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे. फक्त ती ताकद आम्हाला ओळखण्याची गरज आहे. जर तुम्ही ती ताकद जर ओळखली तर जीवनामध्ये तुम्हाला सांगतो कुठेही कुठे काही कमी पडणार नाही. ट्रस्ट निर्माण झाली साहेब, सुरुवातीपासून बाबाच्या हयातीपासूनच फुटा चालू आहे. महादेवराव कुंभारे पहिले अध्यक्ष होते आणि बँकेचे प्रेरणास्त्रोत होते. माझ्याकडे, तुमच्याकडे आदरणे म्हणजे कोणाकडे पुस्तक नसेल, माझ्याजवळ आहे पुराव्यासहित. आज आहे पुस्तक माझ्याकडे, त्या काळातली 1984 पुस्तक माझ्याजवळ आहे, फोटो सहित.
कोण कोण कसं कसं चेहरे दिसत होते जवानपणीचे अजून माझ्याजवळ आहेत. संग्रहित केलं आहे मी, मंडळात बी दिलं आहे मी. ते लोक बाबाच्या विरोधात गेले. 4 ऑगस्ट 2002 ला आदरणीय मंच सांगणं याच्यासाठी आहे कारण का हा समुद्र आणि पूर आहे. समुद्र म्हणजे कोणता? पाण्याचा समुद्र. आणि पूर, त्या लाटेमध्ये तुम्ही आम्ही सर्व लक्षात ठेवा. त्या लाटेमध्ये तुम्ही आम्ही सर्व आहोत. जेव्हा त्या बँकेच्या ज्या मंडळामध्ये 4 ऑगस्ट 2002 म्हणजे 3 ऑगस्ट 2002 ला आमच्या लोकांची निवड झाली. आदरणीय मार्गदर्शक मंडळी, कान निघून चांगल्यानं ऐकून घ्या. मी हात वरून करून निवडून आलो. मी स्वतः हात वर करून निवडून आलो. 6 अधिक 5. 5 कोण? मी, निळकंठराव वाघ, नरेंद्रजी मेहक, वसंतराव कुकळे आणि मितारामजी सार्वे बाबूजी साकुंदीवाले. आम्ही 5 लोक एका गटात होतो, एका ग्रुपमध्ये. आणि दुसरे रमेश ठुकरीकर 1, दुसरं देवाजी खापरे 2 आणि कुंभारे 1, 3. कोणते दुसरे ते काय नाव होतं मेयर साहेब त्याच्या? श्रीराम कुंभारे 3, श्रीकृष्णराव कडो 4, विठ्ठल वाघ 5, अजून एक कोणीतरी एक होता, हा रामचंद्र बानाई पवनी. असे 6 लोक त्या कुटुंबामध्ये होते आणि आम्ही 5. फूट केव्हापासून आहे? फूट केव्हापासून? आता पडली का? नाही, बाबाच्या आयतीपासूनच फुटा चालू आहे, पहिलेपासूनच चालू आहे. अरे बल तो बल, अपना बल दूसरे का बल तो चूल्हे में जल. बळ आपलं ठेवायचं आहे. क्षमता आहे, विश्वास अगर अडघड आहे तुमच्या, प्रगट तुमच्या विश्वासाच्या भगवंतावर, तर स्वतःच्या बळावर करा. लोकांच्या येणं करा. मी म्हटलं होतं नाही करायचं. लढेंगे हम, मरेंगे हम, जो होगा देखा जाएगा. पण नाही, आत्मविश्वास खचला. हा राजू मदनकरचा आत्मविश्वास खचला बी नाही आणि जीवनामध्ये कधी खचणार नाही. आणि तुमच्याही लोकांच्या आत्मविश्वास कधी खचू देणार नाही, लक्षात ठेवा. ज्याने फुटा पाडल्या ते 5 बसल, ज्याने फुटा पाडल्या ते 5 बसल. आपल्याला काय घेणं नाही आहे. आपल्याला फक्त भगवत कार्याची. आणि कोण इथं बोलते नाही बोलते, आम्हाला काय घेणं नाही. आम्हाला काय घेणं? तुमच्या बोलण्याने आमच्याकडे फरक पडत नाही. आमच्याकडे काही फरक पडत नाही. इतिहास जर काढला 2005 पासून ना, तर सर्व लोकांचे समजून घेईल. परंतु शेवटी आमचं घर आहे, आमचं घर. आम्ही आमच्या घराची निंदा बाहेर नाही करू शकत. करणारे करते का? मग त्यांना पाहिजेत ना, त्यांना पाहिजे. मी कसा बसलो पाहिजे, मी सामोर कसा बसलो पाहिजे, फक्त एवढी होड लागली आहे. परंतु मी सामोर होऊन कार्य कसे केले पाहिजे याची होड नाही आहे, याची होड लागत नाही. मला सांगितलं साहेबांनी की 12 लोकांवर केस दाखल झाली आहे. आदरणीय मंच तुम्हाला सांगतोय, मी ना पांढऱ्या बोळीमध्ये म्हटलं की ज्या दिवशी पोलीस स्टेशन मधून मला नोटीस येईल, कोर्टाच्या नोटीस येईल, त्यावेळेस मी गवाह देईन. मला का द्यायचं आहे ते, कोणाला किती अधिकार आहे हे तेवढंच सांगेन मी. फालतूच्या गोष्टी करत नाही, फालतूच्या फकाटाच्या गोष्टी नाही करत. मला काही घेणं नाही. तुम्हाला का करायचं तुम्ही करा, फक्त भगवत कार्यासाठी सोडून द्या. भगवत कार्य करीन, आपल्या घरी जाईल. मला काही घेणं नाही. अपनी अपनी करनी उतरवा और बाप बेटी का दाबीचा. मानवता म्हणजे का हो? मानव धर्म म्हणजे का? माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. आम्ही वागतो आहे का? आम्ही वागतो आहे का? तुम्ही मोठे, तुम्ही जर आमच्या लहान माणसाच्या जर छात्यावर जर गोटे ठेवले तर आम्हाला काहीतरी बळ करावं लागेल ना, ताकद लावावं लागेल ना गोटा उचलण्यासाठी. पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी आहे ना, आपापली जबाबदारी प्रत्येक लोकांनी पाळायला पाहिजे. परंतु आम्ही पाळत नाही. त्याच्यासाठी दोषी कोण? तर डायरेक्ट तो अध्यक्ष. काहून? बाकीचे लोक का करून राहिले नाही? एवढे संचालक मंडळ हे का करून राहिले? बोटे चोखून राहिले का नाही? बाकीचे लोक का करून राहिले? त्यावेळेस काहून नाही? आताच काहून? आताच काहून? पहिले काहून नाही? आज काहून? का?
नाही आज ते अध्यक्ष नाही आहे, आज पदाधिकारी नाही आहे. हो, नियम तरी माहीत आहे का तुम्हाला? नियम तरी माहीत आहे का? अहो चांगल्या राहाल कशाला कोणाशी संबंध खराब करता? ताकद तुमच्या जवळ असेल तर बाकीच्या लोकांजवळ बी ताकद आहे. तुमच्याजवळ जास्त असेल, तुमच्याजवळ पैसा असेल, खूप असेल, परंतु साहेब कोरोना काळ गेला, अब्जोपती लोक पैसा राहून त्या कोरोना काळामध्ये वाचू शकले नाही. लक्षात ठेवा, ही गोष्ट विसरू नका. संबंधाच्या ठिकाणी ठेवा. संबंध जसे आहे तसे आहे. कोणाचे अपमानित करण्याचं काम केलं तर तुमचाही अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा अपमान होईल तर कोणी तुम्हाला जेवण सुद्धा करणार नाही. त्याच्यामध्ये मी करणार आहोत. लक्षात ठेवा. कारण मी कोणाच्या खात नाही, म्हणून कोणाच्या बापाला घेत नाही. डायरेक्ट बोलणार माझ्यावाला, डायरेक्ट अटॅक. जेवढं वाचवायचं काम केलं आहे तेवढं केलं आहे, नाही लेखी पुरावा सहित. परंतु आमच्या लोकांच्या तिकडच्या विचारामधून बाकीचे लोक, बाकीच्या संस्थाचे लोक त्याचा फायदा उचलत आहेत. किती झाले ट्रस्ट निर्माण झाले. मग त्या बाबाच्या दुसऱ्या पुतण्याला पुन्हा एक निर्माण केलं, रामटेक निर्माण झालं, मोवाडी निर्माण. कोणी केलं हे? मी होतो. त्या लांजीमध्ये झाला. हे विचारा मेयर साहेबाले, आम्ही ना त्याला समजवलं. किती समजवलं? ते मोबाईलवाले ते म्हणे आम्हाला 60 रुपये द्या, 60% द्या, तुम्ही म्हणे 40%. कशासाठी केलं तुम्ही हे? आणि दोष कोणाला होतो? शंकर सेठ हेडावजी. दोष कोणाला? मदन करा. मी नाही केलं. आदरणीय फुले दुसरे गीत आपण ऐकतो का? पहिले ट्रान्झिस्टर होतं आपल्या इथे, नाही का? टीव्ही नव्हती. आता टीव्ही झाली. कुठलंही चॅनल कुठलंही लावा, आज सर्व दिसतंय. अरे फुले दुसरे गीत विसरा. जुनं ते सोनं होते बरोबर, ओल्ड इज गोल्ड, पण ओल्ड इज सोल्ड बी आहे. हे बी लक्षात ठेवा. जुन्याला लागल्या ऋण्या आणि नवीनले पळून, नाही का? काही जुने लोक भाटाला दिली बसली, बुद्धी पाय बसली. कालचे भाट, आजचे काही मार्गदर्शक लोक, काही प्रत्येक नाही. अहो छळतात. काही मार्गदर्शक लोक हा सेवकांना छळतात, ब्लॅकमेल करतात. त्यांना ब्लॅकमेल सुद्धा करतात. ज्या लोकांनी आश्रमामध्ये न्याय करायचा असेल तो प्रत्येक सेवकाकडून बोलावा. तो तुमचा शत्रू असेल तरी चालत, तुम्हाला शिव्या दिल्या असेल तरी चालत. जो आश्रमामध्ये मारपीट करते, कपडे फाडते, नाना प्रकारच्या शिव्यागाळी करते, आम्ही त्याच्या पक्षामध्ये राहतो. काहून? मर्यादेचे भगवत नाम पर ठेवा, व्यक्ती के नाम पर, जात के नाम पर नाही तर लोक जातीच्या नावावर आणि व्यक्तीच्या नावावर म्हणून चालू केलं आहे. आदरणीय 16 ते बाबांनी नाही सांगितलं शिकवणारे तुम्ही, शिकणारे आम्ही. अहो एक विद्यार्थी शिक्षक राहते, 50 विद्यार्थ्यांना शिकवते, 40 विद्यार्थी पास होते, 10 विद्यार्थी नापास होते. त्याच्यामध्ये काही लोक आमच्या तुमच्यासारखे लोक असे नापास या मार्गामध्ये झाले आहेत. हम देख लेंगे, हम कर लेंगे. ज्या दिवशी त्याची झंडी जसं आज या महान तेगी बाबा जुमदीच्या आपल्या चक्राच्या पाठीमागे ते हवनाच्या गोल याच्यामध्ये भगवान फिरत आहे. तुमची आजूबाजूला फिरत आहे. लक्षात ठेवा. आपण प्रत्येक ठिकाणी जातो, CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहोत. तुम्ही त्या भगवंताच्या नजरेमध्ये. लक्षात ठेवा. लोक म्हणते चांगले कर्म करा तर भगवान पाहिजे, आणि वाईट कर्म करते तर कोण पाहिजे? शैतान. नाही ना, वाईट कर्म करते तर कोण पाहिजे? शैतान पाहिजे. नाही, तोही भगवान पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कोणाला बोलण्याच्या आधी, कोणाला काही करण्याच्या आधी पहिले स्वतः पाहून टाकावं. मी कसा दिसतो आणि चुलीतला दिसतो, पहिले स्वतःला पाहावं, दुसऱ्याकडे पाहू नये. पहिले स्वतःकडे बोट दाखवावं. बाबांनी स्वतः केलं आणि ते अंमलात आणलं. आज 15 लाखाच्या वर, 10 लाखाच्या वर त्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामध्ये सेवक लोक आहेत. अहो जेव्हा संघटना निर्माण झाली, मी ना प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या लोकांना पाहिलं. 10% लोक, 5% लोक फक्त त्या मंडळाकडे होते. आज 95% लोक या मार्गाकडे, या मंडळाकडे आहे. साधी बाब नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. लक्षात ठेवा. समजून घ्या त्या गोष्टी. त्याला निवडणुकीचा प्रश्न येणार आहे, जाणार आहे, काही घेणं नाही आहे. ज्याने जे करायचं त्याने ते करावं. अपनी अपनी करनी उतरवा. आदरणीय मंच का सेवक सेविका और मेरा क्या विचार, आपल्याला स्वतःची विचार करायचा.
कोणी या मार्गात उदन धुतलेला आला नाही आहे. 17 घाटचं पाणी पिऊन या मार्गामध्ये आलेला आहे. प्रत्येकाने पिलेला आहे. साधारण बाबने गुंड बदमाश आज मी आम्ही मार्गात आल्याच्या नंतर गुंडगिरी करतो, मारपीट करतो, छळतो, पैसा खातो, याच्या त्याच्या लुबाडतो त्याला. फक्त या मार्गामध्ये दारू सुटली आहे. बाकीचे धंदे तसेच खोटं बोलणे येले तरी लुबाडण्याचे काम आज बी सुरू आहे. एखाद्या कोणत्या सेवकाच्या जर काम करायचं असेल तर स्वार्थ साधते. स्वार्थ मला याच्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे. नादरने लक्षात ठेवा, बोले तैसा चाले. वंदावी त्याची पाहिले मी म्हणतो सारा जग म्हणते. आम्ही ना पाहिलं चांगल्या चांगल्या लोकाला, चांगले लोकांनी पद भोगले, ऍक्सिडेंट होऊन मेले, काही बिमारीला मेले. तुम्हालाही मरायचं आहे, मलाही मारायचं आहे, परंतु कर्म चांगले करा. ज्याचे मरण ज्या ठिकाणी राहणार आहे तिथं तुमचं मरण होणार आहे. मी राहू आणि कोणी राहू. म्हणून आदरणीय आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा. आज या समुद्रपूरमध्ये या कधी काय केलं काय, इथंच समोर कोणतं गाव आहे दगडबंग. लोक इकडच्या तिकडचे आले, बुड्डीपोरीची इकडचे तिकडे हकलले. आज कुठं गेले, दुसरीकडे गेले. म्हणून तुम्हाला सांगतो आदरणीय, तुम्ही इतिहास पहा. बँकेच्या पासून तर मंडळाच्या स्थापनेपासून कशा कशा फुटा पडल्या, कसा कसा केलं, कसा कोणी का केलं, माझ्याकडे तर पूर्ण लेखाजोखा आहे. परंतु मला कुठं काही म्हणण्याची गरज पडत नाही, पडू बी नाही. माझी एकच सर्व लोकांना नेहमी सांगतो आहे की फालतूच्या गोष्टी करून जे संबंध आपले जमलेले आहेत ते संबंध जसेच्या तसे ठेवावे. तुम्हाला करता येते, आम्हालाही करता येते, परंतु हा मार्ग याच्याशी ठेवणार नाही. एक मूर्ख झाला म्हणून आम्ही महामूर्ख होऊ नये. एक मूर्ख झाला म्हणून आपण सर्व महामूर्ख होऊ नये. गोष्टीच्या विषयात लक्ष द्यावं. नाही तर आम्ही जर तसं केलं तर आमचे संबंध, लोक म्हणते एकता, कुठं एकता आहे हो. या मार्गाचे मार्गदर्शक सख्खे भाऊ, सख्या बहिणी, जावा जावा ज्याला एकमेकाच्या विरोधात आहे. आता उराडे साहेबांचे एक परिवार आहे. मग अशी कोठारी साहेबांना ते विचारत होते, कोठारी साहेबांना ते सांगत होते म्हणजे तुमच्या परिवाराची एकत्र आहे. हो, आजी एकत्र आहे म्हणजे. मग ते काऊन गेले हो? मार्गाचे सेवक आहे ना, मार्गदर्शक आहे ना, भाऊ आहेत ना, काऊन एकमेकाचे तोंड पाहत नाही. आणि आम्ही आता मंडळामध्ये 10 लोक बसले आहो, आमचेही नाही पटत. स्पष्ट शब्दात सांगतो, नाही पटत. कसं पटणार आहे? सुरुवातीपासून तसंच तर चालू आहे. मी तर मोदींनी दाखवलं तुम्हाला. नाही तर कोण कोणत्या वेळेस पदावून काढण्यात आला, काऊन काढण्यात आला, सर्व लेखाजोखा देईल, सर्व लेखाजोखा. म्हणून ह्या सर्व गोष्टी सोडा आणि जे चांगले अनुभव असेल त्या या लोकांना दाखवा, त्यांना सांगा मी मार्गात कशा करता आलो, मार्गामध्ये का मिळालं, का नाही मिळालं, नाही का. नाही तर लोक माहित आहे का, आता मग तेही म्हणते लोक, मन आहे बरं, हाती चले बाजार हो, हे म्हणून झालं. मी बोलत नाही, मी नाही बोलत. अरे आमची प्रगती झाली, तुमची या मार्गामध्ये आलो, प्रगती करायसाठी नाही. आता कोणी घरामध्ये खाली पिली फिरत असेल, कामधंदे करत नसेल, फक्त टवाक्यात बाजा करत असेल, भावबंधाच्या भरोशावर खात असेल, बापाच्या भरोशावर खात असेल, आम्हाला का घेऊन गेल्या होत्या तशी. आम्हाला आमचं पाहिजे ना. मला का भेटलं का नाही भेटलं हे मला माहीत आहे. सांगून नाही तर एक काळ होता, त्या काळामध्ये सायकल सुद्धा नव्हती. मी ना कुठंतरी, आता माझे वडील मरण पावले, त्या 3ऱ्या दिवसामध्ये कोणाला सांगितलं मी ना की बौद्ध समाजाचे हे गुलाबराव पगारे होय म्हणून. कोणाला सांगितलं? ज्यांनी माझ्या आईनं त्याच्यात लग्न केलं, बौद्ध समाज आहे, कोणत्या तरी कोणाला तरी सांगितलं मी. त्याची सायकल होती, त्याची सायकल होती. आदरणीय झोडेजी, डोंगरूजी झोडे साहेब, त्यांची फुटली सायकल होती. त्यांनी ते माझ्या वडिलाला दिली होती. ते माझे वडील त्या कंपनीत जात होते तर सायकल घेऊन जात होते. कधी कधी ती सायकल घेऊन मी त्या कॉलेजमध्ये जात होतो. त्या कॉलेजमध्ये जातो तो दिवस, ते दिवस आम्ही न पाहिले, ते दिवस आम्ही न पाहिले. त्या दिवशी मी परिचय करून दिला. आज आम्ही मार्गात आलो, प्रगती करण्यासाठी आलो, खुंटवण्यासाठी आलो नाही. लक्षात ठेवा, एकामेकाकडे खाऊन जळू नका. जळो मग बराबरी करू.
बराबरी करत नाही, मग बराबरी करू शकत नाही तर मग याचे पाय खिचायचे, त्याचे पाय खिचायचे, त्याचे कपडे फाडायचे, त्याचे कपडे फाडायचे, तेच धंदे आहे. एवढा अहंकार आहे का हो? आपल्यापेक्षा ज्येष्ठ भेटते तर नमस्कार करायला मागं पुढं पाहतो आम्ही. हे आमच्या मायबापाची शिकवण आहे का हो? हे बाबाने शिकवलं आम्हाला? नाही, हे शिकवण दिली का आम्हाला? हे शिकवण दिली? अरे काहीतरी शिका ना. आणि प्रत्येकाचे मायबाप चांगली शिकवण देतात. शिकवण घेणारे तुम्ही लोक, शिकवून घेणारे तुम्ही लोक आहात. आता कोणी शिकते किंवा नाही शिकत नाही, तर जर खरोखर जर शिकले असते तर ओम निर्माण झाला नसता, ट्रस्ट निर्माण झाल्या नसत्या, वाडी निर्माण झाली नसती, नागपूरमध्ये चार संस्था निर्माण झाल्या, रामटेकमध्ये चार संस्था निर्माण झाल्या, मोवाडीमध्ये निर्माण झाल्या. आणि पुढं होणार आहे. काहून होणार आहे माहिती आहे? स्वार्थ, पैसा कमवण्यासाठी पुष्कळ दिवस आहे, परंतु तिथं कमावं जिथं कमावं लागते, भलत्या ठिकाणी. आणि कोणावर आरोप प्रत्यारोप ठेवून पहिले स्वतःच्या पहिले पाहून टाकावं. तुम्ही असताना तुम्ही ना का केलं? लोकांवर आरोप, लोकांवर बोट नको ठेवा. पहिले स्वतःला पाहून टाका की का आहे. अहो माझ्या तर सरळ सिद्धा साफ सूत्र काम, पटते तर टेक, नाहीतर आमचे काही चुकत असे डायरेक्ट बोलावं. डायरेक्ट खुल्ला आहे, 24 घंटे मोबाईल चालू राहते माझ्यावाला, 24 घंटे. आणि 24 घंटे हा सेवेसाठी उपलब्ध. हा माझा त्याग आहे, त्याग. मानते की बाबा दिमदीजीची कृपा, त्या भगवंताची या मार्गामध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून तो भगवानने बाबा मला मातोश्री 24 तास फिरवत आहे. कुठेही कमी पडली नाही, कुठेही कमी पडली नाही, कुठेही ॲडजस्टमेंट करतो. आमचे रवींद्र पुसाराम गायदाने त्याच्या लेआउटमध्ये पार्टनर आहोत. ते मी 6.25% जे बी काही असेल, कोणाची मारत नाही, कोणाची मारत नाही. राजाने आणेन, काय करीन, हे करीन, ते करीन, पण कोणाला लुबाडत नाही. एकाही सेवकाले कधी लुबाडलं नाही. सेवकाची सोडा हो, अनेक वाल्याने कधी लुबाडलं नाही आणि लुबाडणार बी नाही. मी ना इमानदारीचे काम केलं, इमानदारीचा धंदा केला आहे आणि जीवनपर्यंत मरेपर्यंत करत राहील. आणि माझ्या मुलालाही सांगितलं बेटा इमानदारीने काम करा, कुठं बदमाशी करायची नाही, बेईमानी कुठेही करायची नाही. त्याचे फळ मला भेटला की तुम्हाला भेटत नाही, मी का करणार? त्याच्यात माझा दोष आहे का? तुम्ही तुमचे पहा. आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी मलाही 5 वाजे चालले, आणि 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी होता. आणि म्हणून मी या ठिकाणी काही जास्त या ठिकाणी बोलत नाही. या आई वडिलांची सेवा शेवटच्या टप्प्यावर, शेवटच्या मुद्द्यावर होते. सासू सासऱ्याची सेवा. खर्रा, गुटखा, बिडी, सिगारेट खाणं हळूहळू बंद करा. आई वडील मग सांगितलं ज्येष्ठ मार्गदर्शकांनी, तुम्ही एक प्रकारचे हवन केलं नाही चालत, तेलाच्या दिवा, तुपाची अगरबत्ती, कापूर नाही लावलं तरी चालत. आमचे माय बाप आमचे आराध्य दैवत. आज लोक माईकवर असे फुकते आणि स्वतःच्या मायबापाची सेवा कधी करत नाही. दुःख वाटते या मार्गामध्ये. आम्ही या मार्गाची सेवक आहो का? पहिला आम्ही करत नाही. फक्त माईकवर सांगतो. मगाशी काही सेवकांनी विचारलं, साहेब तुमची दाढीवाडी तब्येत खराब आहे का? मला माहीत तब्येत खराब नाही आहे, चांगले आहे. माझे वडील बनवले, दाढी बनवली नाही. मग रोजच्या दाढी बनवणार माणूस. आता रोजच्या दाढी बनवणार 8 दिवस जर समजा दाढी बनवली ना, कसं दिसत? तुम्ही बोला, विचार करा त्याच्या. आणि आई वडिलांची सेवा करा अत्यंत गरजेचं आहे या मार्गामध्ये. या मार्गामध्येच नाही तर या देशामध्ये हिंदू संस्कृती आहे. आम्ही आई वडिलांची सेवा करत नाही, भाषणबाजी खूप करतो. सासू सासऱ्याची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. त्या सासूनं, त्या सुननं त्या सासू सासऱ्याला आई वडिलाचा दर्जा द्यावा, आणि त्या सुननं आणि त्या सासूनं त्या सुनेला मुलीचा दर्जा द्यावा. तुमच्या कुटुंबामध्ये कधी वाद होणार नाही. आता वाद होईल मला काही असतला भाग नाही. गंजामध्ये चमचा लागला तर आवाज येणारच आहे नाही का? आवाज येईनच, हे मला माहीत आहे. कारण माझे घर आहे, माझी पत्नी आहे, माझे मुलगा आहे, नातवंड आहे, सून आहे, सर्व आहे, होणार आहे. परंतु घरच्या घरी
कधी अपमानित शब्द बोलू नका. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला आई वडिलाला अपमानित शब्द बोलले म्हणजे तुम्ही भगवंताचा अपमान केला. ही गोष्ट कधी जीवनामध्ये विसरू नका. म्हणून आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, खर्रा गुटखा खाणं बंद करा. गर्भ लिंग परीक्षण करू नका. नाही तर आज पाहतो आहे की मुलगी किंवा नातू झाली, नातीन झाली तर ते आजोबा आणि आजी एका कोणत्यात बसून जाते. काहून का नातीन झाली तर मग मारतू पाहिजे होता वंशाचा दिवा. अरे कायले वंशाचा दिवा, ते नातीनच किंवा वंशाचा दिवा लावत तेच नाव करण. अरे नातीन झाली काजू कतली वाटा, जिलेबी वाटू नका. काजू कतली वाटा मीनं वाटली आहे. दोन्ही वेळा नातीन झाली काजू कतली वाटली. मुलीकडे वीर झाली तेव्हाही काजू कतली वाटली, जिलेबी वाटली नाही. आता कोणाला भेटली नाही हा त्याचा प्रश्न आहे. कोणाला नाही भेटला त्याचा प्रश्न आहे. म्हणून काजू कतली वाटा. अरे जिच्या हातात पारण्याची दोरी ही या जगाला उद्धारी. कोण उद्धारलं यायला? आमच्या माईनं, यायच्या माईनं उद्धारलं नाही का? तिच्या हातात पारण्याची दोरी म्हणून झालं. हलवण्याचे प्रकार वेगवेगळे आहे. पहिले दोराचं होतं, बास टाकत होतं नाही का, वाकड होती. आता तर रेडीमेड आहे. आता रेडीमेड आहे, सर्व रेडीमेड काम आहे नाही का. आणि म्हणून गर्भ लिंग परीक्षण करू नका. गर्भामध्ये त्या मुलीची हत्या अजिबात करू नका. मुलीची गर्भामध्ये हत्या करणं हा जघन्य अपराध आहे, पाप आहे. आज मुलीची संख्या 75% आहे. उद्या जर मुलीची संख्या अशी जर कमी प्रमाणात झाली तर आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करा हा प्रश्न बसावा. आणि म्हणून लिंग परीक्षण करू नका. आणि कोणी तुमच्यापैकी तुमचे सासू सासरे असे जर करत असेल तर तुमच्या मार्गदर्शकाशी संपर्क साधा. आणि मार्गदर्शक काही करत नसेल तर माझा मोबाईल नंबर आहे, संपूर्ण भारतामध्ये आहे माझा नंबर. कोणाला मागण्याची गरज नाही, तुमच्या कॅलेंडरमध्ये आहे. बिलकुल फोन करा, तातडीने तुम्हाला मदत करेल, बिलकुल करेल. मला सख्या बहिणी नाही, माझ्या वडिलाला मुली नाही. माझे वडील पैलवान होते. तुम्हाला सांगतो मी नवी पैलवानी केली, मी नवी केली. परंतु त्यांनी सांगितलं होतं की मला मुली पाहिजे नाही, मुलगी जर झाली तर गळा दाबून मारून टाकील. म्हणून आम्ही 5 भाऊ झालो होतो, 5 पांडव. 5 पांडव किती लोकांवर घाली राहिले तर माहिती आहे का तुम्हाला? आहे का नाही? 4 लहानपणी, 1 लहानपणी मरण पावला, आता 2 भाऊ मरण पावले. आता पहिला नंबर ना 4था नंबर अभाव आहे. आणि म्हणून मुलीची हत्या जीवनामध्ये कधी करू नका. कोणत्या मुलीच्या बाईचा अपमान करू नका, अजिबात करू नका. आणि जर केलं तर आज नाही उद्या तुमच्या परिणाम तुमच्यावर होणार आहे. ही गोष्ट लिखित आहे, जी साधे आणि साधले. मदत करायची असेल तर कोणत्या प्रकारचा स्वार्थ ठेवू नका. अशी आजच्या या समुद्र पूर, या शेवकाच्या एवढा जो पूर आलेला आहे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत. चांगले चांगले या ठिकाणी लोक आले. या ठिकाणी वेळ कमी आहे आणि म्हणून त्याच्यामुळे कोणाचे मार्गदर्शन या ठिकाणी होऊ शकले नाही. होईल, पुढं होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या आई वडिलांची सेवा, सासू सासरे खर्रा गुटखा खाणं, लिंग परीक्षण करू नका, मुलीवर आई वडिलांवर अत्याचार करू नका. आजच्या या प्रसंगी एवढंच बोलतो. आणि आपण या समुद्रपूरमध्ये कार्यक्रम दिला, सर्व दिला, ते कमी जास्त होणार आहे जीवनामध्ये. एका कुटुंबामध्ये 4-5 लोक राहतो आम्ही, 10 लोक राहतो, त्याच्यामध्ये कमी जास्त होते. आता एवढा मोठा परमात्मा समाज आहे, कमी जास्त कुठे बी चालणार आहे. एकमेकाशी चुका होत राहतात आहे, राहणार आहे, काही विषय नाही आहे. परंतु आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं, आमच्या आदर सत्कार केला, शाल टाकली. पण शालीचे अधिकारी आम्ही नाही, शालीचे अधिकारी आम्ही नाही. तुम्ही मान करता, शालीचे आम्ही अधिकारी नाही. असे उच्चार प्रकार छोटासा. शाल मेल्यावर टाकली जाते, जिवंत बली नाही टाकली जाते. आदरणीय मेल्यावर शाल टाकली जाते. आणि मार्गदर्शकाने पहिल्या दिवशी म्हटलं मरावं लागते, आम्ही मेलो तो जिवंत झालो कसे? प्रश्न आला का नाही? म्हणून तू मेलो आहो आम्ही. कशाने? वाईट विचाराने, लक्षणाने, याचं खाणं, त्याचं खाणं, त्याचं मारणं,
वाइट में धर्म नहीं सिखाता, आपस में भय रखना, धर्म नहीं सिखाता, किसी की बहू बेटू की निगाह रखना. नाही तर लोक म्हणते आसाराम बापू काय पुराव्यासहित सांगू शकतो आम्ही. आहे आदरणीय गोंदिया क्षेत्र काही आहे हो, काही आहे आमच्याकडे, पण काय पण आम्ही पद्धतशीर आम्हाला तुम्हाला इतकं सांगतो आहे की बाबांनी जी नियमावली बनवली आहे, तुम्हाला सांगतो रामायण, महाभारत, गीता, कुराण हा संपूर्ण याच्या सार त्या नियमावलीमध्ये, त्या तत्वशुद्ध नियमामध्ये, हे कधी जीवनामध्ये विसरू नका. तर त्याच्यामध्ये सर्वच लिहिलं, तुम्हाला कुठं भटकायची गरज नाही आहे. आणि म्हणून आदरणीय आमचे भागवत दादा, नाव चांगलं आहे याचं, धोटे, आडनाव धोटे. बरं झालं की भगवान नाव नाही, परंतु भागवत जी आहे संचालन करून राहिलं, घाबरून करून राहिलं. काय मनामध्ये शंका कुशंका राहते का नाही, तर शरीर खालतून हालणं चालू होऊन जाते, मन बी हालते, मग अंदरच्या अंदर मन बी हालत राहते. म्हणून एक चित्त, एक लक्ष, एक भगवान या म्हणीप्रमाणे आपण सर्वांनी मानते की बाबा जिंदगीने दिलेला तत्वशब्द निमाने, नाही तर आम्ही बाबांना मानतो, बाबाच्या आदेशाला मानत नाही. बाबांनी सांगितलं मी गेल्याच्या नंतर कोण मंडळ, आणि बाकीचे लोक सांगते बंजारा. म्हणून आपण फक्त बाबाच्या आदेशाच्या, नियमालयाच्या आदेशाचे पालन करा. माझं किंवा इतर लोकांचं जर काही कुठं चुकत असेल त्याची समीक्षा करा, कोणाच्यावर विश्वास करू नका. एवढं आजच्या या समुद्रपूरच्या या सेवक संमेलनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी बोलवलं असेल आपण बोलवत राहा, आम्ही कार्यक्रम देत आहोत, त्यात दुमत नाही आहे. येणारा काळ, येणारी वेळ आपल्या सर्वांना सुख समृद्धी द्यावं अशी भगवंताच्या चरणी, बाबाच्या मातृश्रीच्या प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना, माझ्या नमस्कार.